थोड्या वेळातच आपण निघतोय. आपल्या सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून ठेवलेत. आता निघतो. प्रॉब्लेमची तर सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत. आता निघालो आपण. तीन पंक्चर निघाले. एक ऑलरेडी होता त्याच्यामध्ये झाला होता आणि आज आता वाजले 12:30च्या आसपास टाइम झालाय. आणि घाटकोपर जायचं आहे ना, दोन्ही साईडला बिल्डिंग आणि मधून जो रस्ता आहे तर बघितलं असं वाटतं की अशा कुठल्या तरी ठिकाणी आहे ना आपलं स्वतःचं एखादं छोटंसं ना हो घर असावं. तर आपण ठाण्याच्या नंतर कल्याण वगैरे करत सरळ सरळ आपण शिर्डीला सोडूया बाई. कारण की ह्याच्या बाजूला चालायचं म्हणजे डेंजर काम वाटायला आलं मला तर. ते पाठी आपली एक गाडी आहे, जर त्यांनी बघितलं असेल तर ठीक आहे. हे लोक आले ग्लव्स पडले काय समजत नाहीये घरामध्ये. आपण आलोय ठाण्याच्या पुढे आलोय. मला वाटतं हा कल्याण भिवंडी. हाय फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे खुशीदा ॲडव्हेंचर ब्लॉग्स. आज आपण चाललोय एका लॉंग राईडला. ते लवकरच तुम्हाला कळेल. आणि आता मी भेटतोच थोड्या वेळात पूर्ण ब्लॉगिंग सेटअप मध्ये. चला आता भेटूया थोड्या वेळात. आता जस्ट घरातून बाहेर पडतोय. बाहेर आपली खुशी उभा आहे आणि त्या साईडला माझ्या छोट्या भावाची एक गाडी आहे NS 160 आणि ही आपली खुशी. आता निघतोय. हे आपलं छोटंसं घर आहे. हा माझा भाऊ, ही मम्मी, हा प्रथमेश बारका भाऊ आणि अजून एक आहे, ती पण येते. थोड्या वेळातच आपण निघतोय. आपल्या सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून ठेवलेत. आता निघतो आपण. आता जस्ट पेट्रोल टाकलं आणि हवा बरोबर तो बोलला की गाडीमध्ये पंक्चर पण आहे. तर पहिला प्रॉब्लेम तर आपला चालू झाला आहे. आता पंक्चर काढतोय. आता 2 पंक्चर तर सांगितलेत. या गाडीमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम निघाले. स्क्रू निघाला. प्रॉब्लेमची तर सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत. आता निघालो आपण. 3 पंक्चर काढले. पंक्चर कसे झालं काय समजणच झालंय. आता 3 पंक्चर निघाले. एक ऑलरेडी होता त्याच्यामध्ये झाला होता आणि अजून एक होता आणि एका जागी खिळा बसला होता. आता तिन्ही पंक्चर काढून आपण निघालोय. आता आपण चाललोय आणि आपल्या जे लेफ्ट साईडला पत्रा दिसतोय ना, त्या साईडला बांदेगड मूर्ती कलाकार आहे. तिथे आपला चेंबूरचा राजा आणि सह्याद्रीचा गणपती बनतो. एकदम मस्त मूर्तीकार आहे. छान आहे. अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही की आपण नक्की चाललोय कुठं. तर आज आपण चाललोय शिर्डीला. शिर्डीसाठी आपली राईड आहे आजची. असं वाटतं आज जरा दिवसाची सुरुवातच चुकीची झाली. सकाळी उठल्यापासून बाहेर निघत नव्हतो आणि काय ना काय प्रॉब्लेम चालू होते घरामध्ये वगैरे. तर ते सगळे सॉल्व झाले. तर त्यानंतर पेट्रोल पंपवर टायरचं तुम्ही बघितलंच. आणि अशा दिवसाची सुरुवात झाली आहे आपल्या. तर बघू पुढं काय काय होतं आणि काय काय नाही. आता तर आपण निघालो आहे. आता हा घाटकोपरचा इथला नवीन फ्लायओव्हर झालेला आहे, तो पकडला आहे आपण. आणि हा फ्लायओव्हर झाल्यापासून तर मला वाटतं ट्रॉफिक वगैरे थोडंसं कमीच आहे. माझ्या पहिल्या इथं खूप ट्रॉफिक व्हायचं. आणि त्याच्यामध्ये आपण ब्लॉगिंग पण मोबाईलने करतो ना, तर मोबाईलचा वेट थोडा असल्यामुळे सारखं कॅमेराचं ते हेल्मेट खालच्या साईडला येतं आहे. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम व्हायला आल्यात. काय समजना झालं आहे की आज काय चालू आहे माझ्यासोबत. तर आता वाजले 12:30च्या आसपास टाईम झाला आहे आणि घाटकोपरच्या पुढं आलो आहे. आणि समोर एक गाडी चालली होती. एकदम ओल्ड जमान्यातली गाडी, विंटेज कार टाईपमध्ये वाटते आणि एकदम म्हणजे मस्त वाटते. वाईब येते. आतमध्ये बसला तो एकदम वाईब घेत बसला मजबूतमध्ये. आणि हा जो समोरचा पॅच आहे ना, दोन्ही साईडला बिल्डिंग आणि मधून जो रस्ता आहे, तर बघितलं असं वाटतं की अशा कुठल्या तरी ठिकाणी आहे ना आपलं स्वतःचं एखादं छोटंसं ना हो घर असावं. हा इथे जेव्हा पण मी येतो ना, मला हा पॅच आहे ना जरा म्हणजे एक वेगळीच वाट देऊन जाते. मस्त वाटतं हा पॅच. असं वाटतं की दुसरीकडे कुठेतरी आपण राईड करायला लागलो आणि हा व्ह्यू मला कळतच नाही की कसं समजू तुम्हाला की हा एकदम मस्त वाटतं की दोन्ही साईडून बिल्डिंग आणि मधून रस्ता आहे आणि ते जो लुक येतो ना एकदम मस्त लुक वाटतं खरंच.
आता आपल्या पुढे हे जे टोल आलेला आहे हा मुलुंडचा टोल आहे. आता आपण मुलुंडचा टोल क्रॉस करून सरळ आपण ठाण्याच्या नंतर कल्याण वगैरे करत सरळ सरळ आपण शिर्डीला. आता जस्ट ठाणा क्रॉस केला आणि पुढे आम्ही चाललो होतो हायवेने मस्त आणि एक बाजूने एक ट्रक गेला. ट्रकवरती असं रोल झालेलं की त्याचा टायर बघूनच शॉक झालं. त्याचा टायर एवढा मोठा आहे ना भाई आणि त्या ट्रकवरती 2 रोलर रोवलेले. हे जे समोर दिसतात ना ते रोलर बघा ना एकदम म्हणजे ते टायर एवढे मोठे आहेत ना विचारू नका. ते मस्त पाहिजे हा भाई एकदम 30-40च्या स्पीडला तरी आहे. चाललंय घेऊन आपला ह्याच्यापासून साईडूनच चाललेलं बरं आहे. एक साईडून निघू आता याला पहिलं पाठी सोडूया भाई कारण की ह्याच्या बाजूला चालायचं म्हणजे डेंजर काम वाटायला आलं मला तर. आणि ते किती मोठा रोलर घेऊन तो मस्त चाललाय. तर आपण ज्योतिका रस्त्याला चाललो होतो. पुढे तो छोटा बोर्ड दिसतोय ना तो दाखवतो नाशिक राईट साईडला आहे आणि इकडे अहमदनगरच्या साईडला जाण्यासाठी आपल्याला राईट साईडला जायचं होतं. राईट साईडला तर आलो आपण पण एक प्रॉब्लेम झाला. आता माझ्या हाताकडे लक्ष केलं माझे ग्लव्स नाहीत माझ्या हातात. पाठीमागे कॅमेरा अँगल चेक करण्यासाठी मी थांबलो होतो तिथं माझे ग्लव्स पडलेत वाटतं. तर पाठी आपली एक गाडी आहे जर त्यांनी बघितलं असेल तर ठीक आहे. हे लोक आले त्यांना विचारूया थांबा. ग्लव्स तिकडे पडलेला आहे तुझा होता माझा चष्मा पण पडला तिकडे त्याच साईडला. हा बोललेला आहे दादा साईड पण मला नाही उचलायचा तरी ना तो आता हे पत्रमेशचे ग्लव्स घेतलेत मी. आता हे ग्लव्स घेऊन चालवावं लागेल. माझे ग्लव्स पडले काय समजत नाही आहे. घरामध्ये सकाळ धरून प्रॉब्लेमच चालू आहेत माझ्यासोबत. सकाळी पंक्चर नंतर ते काय कळनाच झालं. आता आपण आलो आहे ठाण्याच्या पुढे आलो आहे. मला वाटतं हा कल्याण भिवंडी रोड आहे आणि तो लेफ्ट साईडला टेडी वगैरे आहे ना एकदम मस्त मस्त टेडी विकायला बसलेले आहेत लोक. एक फुटपाथवरतीच आहेत आणि एकदम मोठे साईजचे आहेत छोटे साईजचे आहेत. प्लस ह्या साईडला जास्त करून मला वाटतं रोड खराब असल्यामुळे ट्रॉफिक पण भरपूर आहे. आणि इथे एक दोघांना विचारलं तर पुढे रोडचं काम पण चालू आहे आणि या साईडला मोठे मोठे ट्रक भरपूर येतात. मोठे ट्रक भरपूर आहेत. थांबलो होतो आता इथे वॉशरूम वगैरेसाठी पेट्रोल पंपवरतीच थांबलो होतो. कल्याणच्या पुढे आहे आता आपण इथं मोंजिनीचं एक शॉप आहे तिथे मस्त खाण्यापिण्यासाठी होतं पण आम्ही नॉर्मलचं एक घशामध्ये खवखव होतं ते म्हणून एक गोळी आणि एक पाण्याची बॉटल घेण्यासाठी थांबलेलो. ही माधुरी धीरज आणि प्रथमेश आम्ही 14 जण असून आहे. हे शॉप होतं आतमध्ये मस्त होतं सगळं मस्त गोळी वगैरे घेऊन झाले आहे. आता निघालो इथून. आपल्याला पटपट निघावं लागेल कारण की आत्ताच इथेच आपल्याला 1:30च्या आसपास टाईम झाला आहे. 1:30 तर वाजलेतच मला वाटतं. मी चेक केलं होतं तर आता इथून फटाफट निघूया. भेटू आपण पुढे. तर फॅमिली आपण पोहोचलोय फायनली कसारा घाटात. कसारा घाटामध्ये आपण पोहोचलोय. आता वाजले तर एक 1:45च्या आसपास टाईम झाला आणि आपण कसारा घाटामध्ये पोहोचलोय. तुम्ही घाट सेक्शनचा व्ह्यू एन्जॉय करा.
घाट आपण सोडला आताच आणि कसारा घाटापासून पुढे इगतपुरीच्या पुढे आपण आलोय आणि आपल्याला इथून मॅप दाखवतो की इथून ब्रिजच्या खालून राईट मारून सरळ सिन्नर मार्गे शिर्डी आहे. तर आपण आता ब्रिजच्या खालून राईट मारून डायरेक्ट शिर्डीसाठी रूट घेऊया. हा सिन्नरचा इथून काहीतरी 110 किलोमीटर दाखवत आहे आणि ह्याच ब्रिजच्या जर थोडंसं पुढे जाऊन आपण लेफ्ट मारला तर सरळ सरळ 42 किलोमीटर त्र्यंबकेश्वर आहे. तर आपण पहिलं चाललो आहे शिर्डीला. जर आपल्याला तिथून शिर्डीतून दर्शन वगैरे व्यवस्थित झालं तर आपण त्र्यंबकेश्वरला पण जाणार आहे. तर असं काहीतरी आपण राईट प्लॅन करू. पुढे अगोदर बघू शिर्डीमध्ये जाऊन कसं काय होतं आपलं. तर आपल्याकडं झालं तर आपण सकाळी निघू त्र्यंबकेश्वरसाठी. तर आज तर आपण शिर्डीमध्ये मला वाटतं राहावंच लागणार आहे. तर आता आपण पोचलं म्हणजे शिर्डीच्या 3 किलोमीटर अलीकडंच आहे आणि इथे एक साईबाबाची मोठी मूर्ती आहे. मग कमी 12-13 फुटाची मूर्ती असेल. तर बाजूलाच तिथे रेस्टॉरंट आहे खाण्यापिण्याचं आणि त्या बाजूला ही मूर्ती आहे. एकदम फेमस मूर्ती आहे. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये या लोकांच्या फोटोमध्ये तर बघितलं असेल इंस्टाग्रामला वगैरे. तर इथून आता थोडा वेळ थांबून आपण निघालोय पुढे. आता इथून 3 किलोमीटर अंतरावर शिर्डी मेन आपलं समाधी मंदिर आहे. तर आपण डायरेक्ट 3 किलोमीटर पुढे जाऊन तिथे कुठेतरी स्टॉप घेऊ आपण. आणि हा जो इथून जी क्लिप आहे ही एवढी क्लिप आहे इथे आपण व्हॉइस ओव्हर केलं म्हणजे थोडा माईकचा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे करावा लागला आपल्याला. सो फायनली आपण शिर्डीत पोहोचलोय. आता वाजलेत 7. परफेक्ट 7 वाजल्यात. आपल्या बाईकच्या त्या छोट्याशा डिस्प्लेमध्ये टायमिंग पण शो होता. परफेक्ट 7 वाजता आपण शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि आपल्या हे जे लेफ्ट साईडला सर्व लाईट लाईट दिसतंय तर ते समाधी मंदिरचे सर्व हॉल टाइप मध्ये बनवून ठेवलेले ते सर्व परिसर आहे. आणि आता आपण इथं थांबू आणि बघू. गुड मॉर्निंग फॅमिली. आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालंय. रात्री आपल्याला दर्शन भेटलं नाही कारण की 10 वाजता मंदिर बंद होतं. सकाळी आपलं मस्तपैकी 8 वाजता दर्शन झालंय. आता आपण इथून निघतोय. तर आपला हा ब्लॉग इथेच एंड करतोय. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.